श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या जीवन बदलणाऱ्या या दैवी आणि चमत्कारिक स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांचा हा संदेश तुमच्यासाठी पाठवला गेला आहे. या संदेशाकडे दुर्लक्ष न करता हा संदेश शेवटपर्यंत ऐका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. स्वामी महाराज सर्व भक्तांना सांगतात की प्रत्येक दिवशी परमेश्वराच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा, कारण जेव्हा तुम्ही कृतज्ञ असता तेव्हा तुमच्या जीवनातील आनंद हा द्विगुणित होतो आणि दुःख स्वतःच नाहीसं होतं. जो मनुष्य देवावर विश्वास ठेवतो त्याच्या जीवनातील प्रत्येक संकट म्हणजे संधी बनतं, आणि जो श्रद्धेने कर्म करतो त्याला परमेश्वर आपोआप यशस्वी बनवतो. कारण विश्वास हा प्रत्येक विजयाचा खरा पाया आहे. स्वामी महाराज सांगतात की परिस्थिती कितीही प्रतिकूल असो, जर तुमच्या हृदयात परमेश्वर आहे तर परमेश्वर तुम्हाला वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनेही सुरक्षितपणे पुढे नेईल. म्हणून परमेश्वरावर पूर्ण विश्वास असू द्या. परमेश्वर तुम्हाला कधीही कुठलंही नुकसान होऊ देणार नाही. स्वामी भक्तांनो, कोणत्याही परिस्थितीत सत्याचा आणि भक्तीचा मार्ग सोडू नका, कारण तोच मार्ग तुम्हाला खऱ्या शांतताकडे आणि आनंदाकडे घेऊन जाईल. बाकीच्या गोष्टी या केवळ क्षणिक आहेत. स्वामी महाराज सांगतात की जीवनात तुमच्या वाट्याला किती संकटे आली तरी त्याकडे परमेश्वराच्या परीक्षेसारखे पहा, कारण जिथे परीक्षा आहे तिथंच मोठ्या यशाची तयारी होत असते. परमेश्वर तुम्हाला नेहमी योग्य मार्ग दाखवतो, पण तो मार्ग स्वीकारायचा की नाही हे तुमच्या श्रद्धेवर आणि धैर्यावर अवलंबून असतं. त्यामुळे कधीही विश्वास डगमगू देऊ नका. स्वामींच्या कृपेने जीवनात तुम्हाला नेहमी नवी संधी आणि नवीन मार्ग मिळतात, पण त्या संधींचा उपयोग हा योग्य करणं आवश्यक आहे. हे तुमच्या विश्वासावर आणि कर्मावर अवलंबून असतं. स्वामी महाराज सांगतात की ज्याचा जीवनात संयम आणि श्रद्धा आहे त्याला कोणीही पराभूत करू शकत नाही, कारण संयमाने केलेलं प्रत्येक कार्य हे अंतिमतः विजयाकडेच घेऊन जातं. जोपर्यंत तुमचं हृदय स्वच्छ आहे आणि परमेश्वरावर अढळ विश्वास आहे तोपर्यंत कुठलंच संकट, कुठलाही अंधार तुमच्या जीवनावर प्रभाव टाकू शकत नाही, कारण श्रद्धेचा प्रकाश सगळ्या अडचणींवर मात करतो. स्वामी महाराज सांगतात, तुमचं जीवन फुलासारखं असावं जिथे तुम्ही इतरांना सुगंध देता आणि स्वतः त्यागाने आणि भक्तीने समाधानी राहता. परमेश्वराची कृपा मिळवायची असेल तर अहंकाराचा त्याग करा, कारण जिथे नम्रता असते तिथेच भक्ती रुजते, आणि जिथे भक्ती असते तिथं स्वामींची कृपा अखंड राहते. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या हृदयात जर दया, क्षमा आणि प्रेम आहे तर परमेश्वर तुमच्यासाठी खरे अध्यात्म निर्माण करतील आणि तुम्हाला परमेश्वराच्या आणखी जवळ जाण्याची संधी मिळेल. परमेश्वराला पानं फुलं वाहण्यापेक्षा त्यांना तुमच्या कर्माने संतुष्ट करा, कारण जेव्हा तुम्ही निस्वार्थपणे कार्य करता तेव्हा तुम्ही स्वतःच परमेश्वराच्या भक्तीने एक रूप बनता. स्वामी भक्तांनो, तुमच्या प्रत्येक कठीण क्षणात स्वामी महाराजांचा धीर आठवा, कारण तोच धीर तुम्हाला संकटावर मात करण्याची ताकद देईल आणि जीवनात पुढे जाण्याचा आत्मविश्वास देईल. स्वामी महाराज सांगतात की तुमचं जीवन ही परमेश्वराने दिलेली अमूल्य देणगी आहे, तेव्हा ते असत्याच्या आणि मोहाच्या मार्गावर वाया घालवू नका, तर भक्तीने आणि सत्कर्माने ते उजळून टाका. परमेश्वरावर विश्वास ठेवा,
पण त्यांच्यासोबत स्वतःवरही विश्वास ठेवा, कारण देव तुम्हाला मदत करेल, पण तुमचं कर्म ही त्यांच्याच मदतीचं एक साधन असतं. स्वामी महाराज सांगतात, जीवनात चमत्कार घडतात, पण ते श्रद्धेच्या आणि भक्तीच्या आधारावरच घडतात. त्यामुळे कधी आशा सोडू नका, कारण परमेश्वर कधी उशीर करत नाही आणि अन्यायही तुमच्यावर होऊ देत नाही. जो मनुष्य इतरांसाठी चांगलं करतो तो स्वतःसाठीच एक शुभ मार्ग निर्माण करतो, कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना आनंद देता तेव्हा परमेश्वर तुम्हाला दुप्पट आनंद देतात. तुमचं जीवन म्हणजे एक यज्ञ आहे, जिथे तुमच्या कष्टांचे आणि श्रद्धेची आहुती दिल्यावरच यशरूपी फळ प्राप्त होतं. त्यामुळे मेहनतीला आणि भक्तीला कधी कमी करू नका. परमेश्वर तुम्हाला संकट देतो, पण त्याच सोबत तुम्हाला ती पार करण्याची शक्ती देतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तुम्ही कधीही खचून जाऊ नका. स्वामी महाराज सांगतात की आनंद फक्त बाह्य गोष्टींमध्ये शोधू नका, तो तुमच्या मनात आणि भक्तीमध्ये दडलेला असतो. त्यामुळे शांत चित्ताने परमेश्वराच्या चरणी समर्पित व्हा. स्वामींच्या नावाचा जप केवळ मुखाने करू नका, तो मनाने, कर्माने आणि आचरणानेही करा. कारण खरी भक्ती ही केवळ शब्दांमध्ये नसते, तर ती कृतीतून दिसली पाहिजे. स्वामी भक्तांनो, परमेश्वर कधीच आपल्या भक्तांना एकटं सोडत नाही, कारण जिथे खरी भक्ती असते तिथं परमेश्वर नेहमीच आपली उपस्थिती दाखवतात. म्हणून मनामध्ये खरी भक्ती आणि श्रद्धा असलीच पाहिजे. तेव्हा तुम्हाला भक्तीचा खरा अर्थ समजेल आणि परमेश्वराच्या कृपेची चाहूल नक्कीच लागेल. स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये कितीही वादळं आली, संकट आली, तरीही जर तुमचं मन स्वामींच्या चरणी स्थिर असेल तर कोणतंही संकट तुम्हाला तोडू शकणार नाही. कारण स्वामींचे आशीर्वाद हेच तुमचं खरं रक्षण आहे. स्वामी महाराज सांगतात, मनाचा धीर कधीही सोडू नका, कारण जीवनाच्या प्रत्येक वळणावर परमेश्वर तुमच्या सोबत आहे. फक्त श्रद्धेचा दिवा पेटवत राहा आणि प्रत्येक परिस्थितीला भक्तीच्या प्रकाशाने उजळत ठेवा. जो भक्त स्वामींच्या नावाने प्रत्येक दिवसाची सुरुवात करतो आणि नामस्मरणाने त्याचं जीवन सजवतो, त्याला कधीही अपयशाला सामोरे जावे लागत नाही, कारण स्वामींच्या कृपेनेच त्याचं नशीब घडतं. स्वामी महाराजांचे नामस्मरण म्हणजे जीवनातील सर्व दुःखांवरचा एक अमोघ उपाय आहे. कारण जो त्यांच्या चरणी लीन होतो त्याला कधी भय वाटत नाही आणि तो नेहमीच आनंदाचा अनुभव घेतो. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या श्रद्धेच्या सामर्थ्याने तुम्ही सर्व काही घडवू शकता. फक्त तुमचा विश्वास अढळ हवा आणि तुमचं मन परमेश्वराच्या सेवेत एकनिष्ठ असावं. स्वामींच्या कृपेने संकटही आशीर्वादात बदलतात, कारण जेव्हा भक्त परमेश्वरावर संपूर्णपणे समर्पित होतो तेव्हा त्याच्या जीवनात चमत्कार घडायला सुरुवात होते. स्वामी भक्तांनो, तुम्ही जीवनात कितीही मोठ्या कठीण प्रसंगांना सामोरे गेला तरीही स्वामींचं नामस्मरण कधी सोडू नका, कारण त्यांचं स्मरण हे जीवनाचं खरं सौंदर्य आहे. स्वामी महाराज सांगतात की कधी इतरांवर दोष ठेवू नका, कारण प्रत्येक परिस्थिती ही तुमच्या आत्मविकासासाठी आहे. त्यामुळे सतत सकारात्मक राहा आणि परमेश्वराच्या इच्छेवर विश्वास ठेवा. स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण केवळ मंत्र नाही, तर ती एक दिव्य ऊर्जा आहे आणि तुमच्या जीवनात सकारात्मकता, शांती आणि भक्तीचा प्रकाश भरते. परमेश्वर फक्त मोठ्या तपस्यांनी प्रसन्न होत नाही, तर तो भक्ताच्या हृदयातील निस्वार्थ भक्तीने प्रसन्न होतो. त्यामुळे तुमची भक्ती ही निर्मळ आणि श्रद्धेने भरलेली असली पाहिजे. स्वामी महाराज सांगतात,
तुमच्या मनात जर श्रद्धा असेल तर देव तुमच्यासाठी प्रत्येक कठीण मार्ग सुलभ करून देतो. त्यामुळे कधीही संदेह बाळगू नका आणि स्वामींच्या चरणी समर्पित व्हा. स्वामी भक्तांनो, भक्ती म्हणजे केवळ मंत्रोच्चार नाही, ती एक भावना आहे, एक आंतरिक शक्ती आहे जी तुम्हाला प्रत्येक संकटावर विजय मिळवून देण्याची क्षमता ठेवते. स्वामी महाराज सांगतात की जीवनात काही घडो, परमेश्वरावरचा विश्वास कधी डळू देऊ नका, कारण देव कधी आपल्या भक्तांना एकटं सोडत नाही. स्वामींची सेवा हीच खरी भक्ती आहे आणि जो भक्त दुसऱ्यांसाठी सेवा करतो, मदत करतो, त्याच्यावर स्वामी महाराजांची कृपादृष्टी नेहमी राहते. जो भक्त स्वामींवर संपूर्ण समर्पणाने विश्वास ठेवतो त्याचं जीवन आनंद, शांती आणि समृद्धीने भरलेलं असतं, कारण स्वामींच्या इच्छेविना कोणतीही गोष्ट घडत नाही. स्वामी समर्थ महाराज सांगतात, तुमचं मन शांत ठेवा, कारण शांत मनातच भक्तीचा खरा अनुभव मिळतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मनात अशांतता निर्माण होऊ देऊ नका. स्वामी भक्तांनो, परिस्थिती किती वाईट असली तरीही जर तुम्ही तुमची भक्ती आणि श्रद्धा कायम ठेवली तर स्वामींची कृपा तुम्हाला वाईट प्रसंगातून सहज बाहेर काढेल. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या भक्तीच्या सामर्थ्याने तुमचं नशीबही बदलू शकतं. त्यामुळे तुम्ही तुमचं श्रद्धेचं दीपक कधी मंद पडू देऊ नका. स्वामींचं नामस्मरण म्हणजे आत्म्याचा खरा आहार आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी स्वामींच्या नावाने दिवसाची सुरुवात करा आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमचं जीवन सुंदर बनवा. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या प्रत्येक कर्मामध्ये ईश्वर भाव ठेवा, कारण भक्ती आणि कर्म एकत्र आल्यावरच जीवन परिपूर्ण होतं. जो भक्त परमेश्वरावर अढळ विश्वास ठेवतो आणि कोणत्याही कठीण प्रसंगातही त्यांचं स्मरण करतो, त्याला कधीही हार पत्करावी लागत नाही. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या भक्तीमध्ये जर शुद्धता आणि श्रद्धा असेल तर देव स्वतः तुमचं जीवन सुंदर आणि समृद्ध करतो. स्वामी महाराजांच्या चरणी मनोभावे नतमस्तक होऊन भक्तीचा प्रकाश कायम प्रज्वलित ठेवा, कारण हा प्रकाशच तुम्हाला प्रत्येक संकटातून सुरक्षित बाहेर काढेल. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या हृदयात जर प्रेम, सेवा आणि भक्ती असेल तर देव स्वतः तुमच्या जीवनात सुख आणि शांतीचा वर्षाव करतो. स्वामी भक्तांनो, जोपर्यंत तुम्ही परमेश्वराच्या इच्छेवर श्रद्धा ठेवता आणि भक्तीच्या मार्गावर चालता, तोपर्यंत जीवनातील कोणतंही संकट तुम्हाला हरवू शकत नाही. म्हणून स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, मनामध्ये नेहमी परमेश्वराबद्दल श्रद्धा आणि विश्वास असू द्या, कारण हे संपूर्ण जीवन विश्वासावर सुरू आहे. तुमचाही परमेश्वरावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, आयुष्यात किती अडथळे आले, संकट आली किंवा परीक्षांचा सामना करावा लागला तरीही स्वामी समर्थांच्या कृपेवर अढळ श्रद्धा ठेवा, कारण प्रत्येक कठीण परिस्थितीमागे त्यांचं अनंत आशीर्वादरूपी संरक्षण कवच असतं, जे तुम्हाला संकटातून सहज बाहेर काढू शकतं. परमेश्वरावर पूर्ण समर्पण असलं की मनातील काळजी, चिंता आणि अस्थिरता दूर होते, कारण जेव्हा तुम्ही तुमचं सर्वस्व परमेश्वराच्या इच्छेनुसार वाहून घेतात तेव्हा जीवनातील प्रत्येक समस्या ही केवळ एका समाधानाकडे जाणारी पायरी ठरते. स्वामी महाराज सांगतात, जो आपल्या चांगल्या कर्मांमध्ये श्रद्धा ठेवतो तो कधी अपयशी ठरत नाही, कारण परमेश्वर त्याच्या प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करत असतो. त्यामुळे कधीही कुठल्याही मोहात पडू नका. नेहमी सत्य आणि कर्तव्याच्या मार्गावर ठाम राहा. स्वामी भक्तांनो, देवाचं स्मरण फक्त संकट समयी नको,
तर प्रत्येक क्षणाला असायला हवं. कारण सतत परमेश्वराच्या नावाचा जप करणारा भक्त कधी एकटा पडत नाही आणि त्याचं जीवन नेहमी आनंदाने आणि समाधानाने परिपूर्ण राहतं. स्वामी समर्थांच्या कृपेने जीवनात चमत्कार घडतात, पण त्यासाठी श्रद्धा, संयम आणि निस्वार्थ भाव आवश्यक आहे. कारण जेव्हा भक्त स्वतःच्या स्वार्थापलीकडे जाऊन ईश्वराला समर्पित होतो, तेव्हाच तो खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या दयेला पात्र ठरतो. स्वामी महाराज सांगतात, तुमचं कर्म शुद्ध असलं, तुमचा हेतू निस्वार्थी असला आणि तुमचं मन भक्तीने ओतप्रोत भरलेलं असलं, तर देव स्वतः तुमचं मार्गदर्शन करतात आणि तुम्हाला जीवनातील सर्वोत्तम यश मिळवून देतात. जीवनातील किती मोठं संकट तुम्हाला हरवण्यासाठी आलं तरीही त्याच्याशी संघर्ष करा. कारण परमेश्वर कधीही तुम्हाला अशा परीक्षेत टाकत नाही ज्या तुमच्या क्षमतेच्या पलीकडच्या असतात. विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि सतत स्वामींच्या मार्गदर्शनाची प्रार्थना करा. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जो भक्त स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवतो आणि आपल्या श्रद्धेने त्याला मजबूत करतो, तो कधीही जीवनात पराभूत होत नाही. त्यामुळे तुमच्या कार्यात आणि तुमच्या भक्तीत कधीही दुर्बलता येऊ देऊ नका. स्वामी भक्तांनो, जगात कोणत्याही गोष्टीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे परमेश्वरावर असलेली अपार श्रद्धा आणि भक्ती. कारण जगातील सर्व दुःख आणि संपत्ती नश्वर आहे, पण ईश्वराचे आशीर्वाद हे अमर आणि शाश्वत आहेत. स्वामी महाराज सांगतात, परिस्थिती कितीही कठीण असो, संकट कितीही मोठी असो, पण भक्ती आणि धैर्य सोडू नका. कारण अंधारानंतरच प्रकाश येतो आणि प्रत्येक भक्ताच्या श्रद्धेला परमेश्वराचे आशीर्वादी रूपी उत्तर मिळतंच. स्वामी भक्तांनो, ईश्वरावर विश्वास ठेवा आणि संयम बाळगा. कारण प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडते आणि जरी काही गोष्टी उशिरा होत असल्या तरी त्या तुमच्यासाठी योग्य असतील याची शाश्वती स्वामी समर्थ महाराज देतात. स्वामी महाराजांच्या कृपेने जीवनात सकारात्मकता येते, पण त्यासाठी तुमचं हृदय स्वच्छ असायला हवं, विचार निर्मळ असायला हवेत आणि कृती सात्विक असायला हवी. कारण स्वच्छ अंतःकरण असलेल्या भक्तालाच ईश्वराची खरी अनुभूती मिळते. स्वामी समर्थ महाराज सांगतात, जीवनात कितीही मोठ्या अडचणी असल्या तरी जेव्हा तुम्ही परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेवता, तेव्हा त्या अडचणी संधींमध्ये बदलतात आणि तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवतात. जेव्हा तुम्ही जीवनात अडखळता, अपयशी होता किंवा मार्ग शोधू शकत नाही, तेव्हा फक्त एकच गोष्ट करा, डोळे मिटा आणि मनोभावे स्वामींचं स्मरण करा. कारण त्यांचा आशीर्वादच तुमच्या मार्गात दिव्य प्रकाश बनून चमकेल. स्वामी महाराज म्हणतात, सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या भक्ताला कधी भीती वाटत नाही. कारण सत्याचं रक्षण स्वतः परमेश्वर करतात. त्यामुळे कोणत्याही मोहात न पडता नेहमी सत्य आणि न्यायाच्या मार्गावरच चला. स्वामींच्या कृपेने भक्ताच्या जीवनात आश्चर्यकारक बदल घडू शकतो, पण त्यासाठी भक्ती सातत्याने आणि अढळ श्रद्धेने टिकवून ठेवली पाहिजे. कारण स्वामींवर अविचल विश्वास ठेवणाऱ्याची परीक्षा जरी घेतली गेली तरी ते कधीही त्याला एकटं सोडत नाहीत. परमेश्वराच्या नावाचं सतत स्मरण करणाऱ्या भक्ताच्या आयुष्यात कोणतंही वाईट कधीच टिकत नाही. कारण जिथे भक्ती असते तिथे नकारात्मकता स्वतःहून नष्ट होते आणि फक्त चांगलं घडू लागतं. स्वामी समर्थ महाराज सांगतात, ज्याचं मन शांततेने आणि भक्तीने परिपूर्ण आहे त्याचं जीवनही सुख समाधानाने भरलेलं असतं. त्यामुळे तुमच्या जीवनात श्रद्धा आणि भक्तीचं स्थान कधीही कमी होऊ देऊ नका. स्वामी समर्थ महाराजांनी शिकवलं आहे की परमेश्वर भक्तीचा स्वीकार करतात, पण ती निस्वार्थ, पवित्र आणि कष्टाने कमावलेली असावी. त्यामुळे तुमचं प्रत्येक कर्म ईश्वराच्या चरणी समर्पित भावनेने करत राहा.
स्वामी समर्थ महाराजांचे नाव घेऊन चाललेला भक्त कधी अडथळ्यांवर मात करू शकतो, कारण त्याचं संरक्षण स्वतः स्वामींनी घेतलेलं असतं आणि त्याला कोणतीही नकारात्मकता अडवू शकत नाही. स्वामी भक्तांनो, नकारात्मकता भक्ताच्या जीवनामध्ये खूप मोठं चुकीचं पाऊल उचलत असते. परंतु तुम्ही जर स्वामींच्या भक्तीमध्ये दंग असाल तर नकारात्मकता तुमच्या जीवनातून नक्कीच दूर होईल आणि तुम्हाला सर्व काही सकारात्मक गोष्टी अनुभवायला मिळतील. स्वामी भक्तांनो, परमेश्वराच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर तुमच्या मनात सात्विक विचार ठेवा, तुमच्या वाणीत माधुर्य ठेवा आणि तुमच्या कर्मात प्रामाणिकता असू द्या. कारण जेव्हा मन, वाणी आणि कर्म एकत्र शुद्ध असतात तेव्हाच देवाची कृपा तुमच्या जीवनात प्रकट होते. स्वामी समर्थ महाराज सांगतात की तुमच्या जीवनात संकट आली तरी घाबरू नका, कारण संकट ही तुमच्या भक्तीची परीक्षा असते. जो मनुष्य त्यामध्ये खंबीर राहतो त्याला स्वामी स्वतः मार्ग दाखवतात. परमेश्वराचा विसर पडल्यानंतरच माणसाला आयुष्यात दुःख जाणवतं, म्हणून प्रत्यक्षाने स्वामींचं नाव घ्या, त्यांच्यावर अखंड श्रद्धा ठेवा आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने आणि भक्तीने, समाधानाने भरून टाका. स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्याचे प्रत्येक पान सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल, पण त्यासाठी तुमच्या हृदयात निष्ठा, मनात भक्ती आणि हातात सेवा असणं अत्यंत आवश्यक आहे. स्वामी महाराज सांगतात की जोपर्यंत माणसाला स्वतःवरील आणि परमेश्वरावरील विश्वास असतो तोपर्यंत कोणतंही अडचण त्याला पराभूत करू शकत नाही. म्हणून संकटांच्या सावलीत देखील भक्तीचा दीप उजळत ठेवा. स्वामींच्या चरणी समर्पण केलं की तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वळणावर त्यांचं मार्गदर्शन मिळेल. तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला त्यांचे आशीर्वाद रूपी संरक्षण मिळेल आणि तुम्ही कधीही एकटं पडणार नाही. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण हा परमेश्वराचा प्रसाद आहे. त्याला प्रेमाने, कृतज्ञतेने आणि निस्वार्थ भावनेने स्वीकारा आणि मग पहा, संपूर्ण विश्व तुमच्या आनंदात सहभागी होईल. जेव्हा तुम्ही इतरांच्या भल्यासाठी झटता, मदत करता आणि निस्वार्थ भावनेने सेवा करता, तेव्हा स्वामी महाराज स्वतः तुमच्या रूपाने कार्य करतात आणि तुमच्या जीवनात अनंत कृपा बरसवतात. स्वामी महाराज सांगतात, तुमचं मन जर स्वच्छ असेल तर त्यात परमेश्वर स्वतः निवास करतात. त्यामुळे मनात द्वेष, अहंकार आणि राग कधीच ठेवू नका, कारण तेच तुमच्या भक्तीच्या मार्गात अडथळे निर्माण करतात. स्वामींच्या कृपेने जीवनात चमत्कार घडतात, पण त्यासाठी तुमचं मन भक्तिमय, विचार शुद्ध आणि कर्म सात्विक असावं लागतं. कारण देवाकडून मिळणारी कृपा ही फक्त शुद्ध हृदयामध्येच राहते. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुम्ही संपूर्ण समर्पणाने आणि श्रद्धेने स्वामींच्या चरणी लीन होता तेव्हा जीवनातील सर्व चिंता आणि समस्यांचं ओझं आपोआप हलकं होतं, कारण भक्ती हीच खरी मुक्तीची वाट आहे. स्वामी महाराज सांगतात, परिस्थिती कितीही कठीण असली तरी भक्ताने कधी श्रद्धा सोडू नये, कारण संकट ही फक्त एक परीक्षा असते आणि त्या परीक्षेत पास झाल्यावरच परमेश्वराची कृपा अधिक उजळते. स्वामींच्या चरणी जेव्हा संपूर्ण विश्वासाने तुम्ही लीन होता तेव्हा देवाचं कार्य तुमच्या हातून घडू लागतं. तुमचं जीवन अधिक तेजस्वी होतं आणि परमेश्वराचा आशीर्वाद तुमचं आयुष्याचं दिशादर्शन करू लागतो. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वामींच्या नामाचा दीप उजळवणं. त्यामुळे संकट किती मोठी असली तरी भक्तीचा प्रकाश कधी मंद करू देऊ नका. स्वामी महाराज सांगतात की संसारात राहूनही तुम्ही भक्तीचा मार्ग अवलंबू शकता, कारण भक्ती ही मंदिरात जाण्याने मिळत नाही, तर ती पवित्र अंतःकरणाने, जगण्याने आणि वागण्याने मिळते.
स्वामींची भक्ती केवळ प्रार्थनेत नसते, ती तुमच्या कृतीत, वर्तनात आणि इतरांशी वागण्यात असली पाहिजे. कारण खरी भक्ती ही दुसऱ्यांना आधार देण्यात आणि त्यांना आनंदी करण्यात असते. स्वामी महाराज सांगतात, सुखाच्या क्षणी जर तुम्ही देवाचे आभार मानले आणि दुःखाच्या क्षणी जर तुम्ही देवावर विश्वास ठेवला तर कोणतंही दुःख कधीच तुमचं नुकसान करू शकणार नाही. स्वामी महाराज सांगतात, तुमचं जीवन परमेश्वराने दिलेलं एक सुंदर वरदान आहे. त्याला सद्गुणांनी सजवा, प्रामाणिकतेने जगा आणि भक्तीच्या प्रकाशाने ते अधिक तेजस्वी बनवा. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात किती अडचणी आल्या तरी कधीही भक्तीचा मार्ग सोडू नका. कारण जोपर्यंत भक्ती आहे तोपर्यंत परमेश्वराचं संरक्षण आहे. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या तुमच्या मनात असतात. त्यांना दूर करण्यासाठी मन शुद्ध करा, भक्ती स्वीकारा आणि स्वतःला परमेश्वराच्या सेवेसाठी समर्पित करा. स्वामी महाराज सांगतात, परमेश्वरावर विश्वास ठेवून पुढे चला. कारण जो भक्त श्रद्धेने त्यांचं स्मरण करतो त्याला कधीही मार्गदर्शनाची कमी भासणार नाही. स्वामींच्या कृपेने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात. पण त्यासाठी तुमच्या हृदयात अढळ श्रद्धा, तुमच्या कर्मात समर्पण आणि तुमच्या जीवनात भक्ती असणं गरजेचं आहे. स्वामी महाराज सांगतात, दैनंदिन जीवनात सद्गुण जोपासा, दुसऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहा आणि भक्तीच्या मार्गावर कायम राहा. कारण जे जीवन भक्तीने भरलेलं असतं ते खऱ्या अर्थाने समाधान देतं. स्वामी महाराज सांगतात, जोपर्यंत तुमच्या मनात चांगले विचार आहे, तुमच्या हातून सत्कर्म घडत आहे, तोपर्यंत परमेश्वराची कृपा तुमच्यावर राहील. त्यामुळे नेहमी चांगलं कर्म करा. स्वामी महाराज सांगतात, संसारातील मोहमाया ही क्षणभंगूर आहे, पण भक्तीचा आनंद हा चिरंतन आहे. त्यामुळे नेहमी भक्तीचा मार्ग निवडा आणि परमेश्वराच्या प्रेमात राहा. स्वामी भक्तांनो, आयुष्याच्या मार्गावर चालताना तुम्हाला अनेक वादळं आडवी येतील, पण जर तुमच्या मनात श्रद्धेचा दीप उजळलेला असेल आणि भक्तीचा आधार असेल तर कोणतीही संकट तुम्हाला थांबवू शकत नाहीत. स्वामी महाराजांनी सांगितलं आहे की जीवन हा फक्त प्रवास नाही तर ती एक तपश्चर्या आहे. त्यामुळे प्रत्येक क्षणाला भक्ती, प्रेम आणि सत्कर्माने परिपूर्ण करा आणि देवाच्या आशीर्वादाने तुमचं जीवन अधिक तेजस्वी बनवा. तुमच्या अंतरात्म्याला शांती आणि समाधान हवं असेल तर केवळ सुखाच्या मागे जाऊ नका, तर परमेश्वराच्या नावाचं स्मरण करा. कारण खरी संपत्ती ही भक्तीच्या स्वरूपात असते. स्वामी महाराज सांगतात की सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या भक्ताला प्रारब्ध कधीच हरवू शकत नाही. त्यामुळे कधीही खोट्या मार्गाने जाऊ नका, कारण देव सतत तुमच्यावर नजर ठेवून आहे. स्वामींच्या कृपेने जेव्हा भक्ताचा आत्मा शुद्ध होतो तेव्हा त्याला बाहेरच्या अडचणींचा कधी त्रास होत नाही, कारण त्याचं मन परमेश्वराच्या अढळ विश्वासाने स्थिर झालेलं असतं. परमेश्वरावर श्रद्धा ठेवणाऱ्या भक्ताला कधी अपयशाचा सामना करावा लागत नाही, कारण त्याच्या जीवनातील प्रत्येक संकट हे एका मोठ्या यशाची नांदी असते आणि स्वामींच्या आशीर्वादाने त्याला योग्य मार्ग सापडतो. स्वामी महाराज सांगतात की तुमचं शरीर ही केवळ एक साधन आहे, पण तुमचं मन हे देवाच्या सेवेसाठी असायला हवं. त्यामुळे केवळ शारीरिक सुखासाठी नाही तर आत्मिक उन्नतीसाठीही जीवन जगा. जो भक्त दिवसाची सुरुवात स्वामींच्या स्मरणाने आणि आशीर्वादाने करतो त्याचं जीवन कधी अंधकारमय होत नाही, कारण परमेश्वराची शक्ती सदैव त्याच्या सोबत असते. स्वामी महाराज सांगतात की तुम्ही जर मनापासून भक्ती केली तर देव तुमच्यासाठी अशक्य ते शक्य करून दाखवतो. त्यामुळे श्रद्धा आणि धैर्य कधीही सोडू नका. तुमच्या जीवनात किती मोठे अडथळे आले तरी ते तुम्हाला पराभूत करू शकत नाहीत, कारण स्वामींचं नामस्मरण म्हणजे एक अशी अदृश्य ढाल आहे जी तुमचं संरक्षण करत असते. स्वामी भक्तांनो, देवाकडे काही मागण्यापेक्षा त्यांच्यावर निस्सीम श्रद्धा ठेवा, कारण त्यांना नेहमीच माहिती असतं की त्यांच्या भक्तांसाठी कोणती गोष्ट योग्य आहे आणि कोणता मार्ग सर्वोत्तम आहे. परमेश्वराच्या मार्गावर चालणाऱ्याला कधी भीती वाटत नाही, कारण भक्ती आणि श्रद्धेचा प्रकाश
भक्ताला कोणत्याही अंधकारातून बाहेर काढू शकतो आणि नव्या प्रकाशमान जीवनाकडे नेऊ शकतो. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या प्रार्थनेला शब्दांपेक्षा भावना अधिक महत्त्वाच्या असतात. त्यामुळे भक्ती केवळ शब्दांत न ठेवता हृदयातून अनुभवा. स्वामींच्या कृपेने जिथे इच्छा तिथे मार्ग सापडतो. कारण जो भक्त अखंड श्रद्धेने स्वामींची सेवा करतो त्याच्यासमोर कोणत्याही संकटांचं अस्तित्व राहू शकत नाही. स्वामी समर्थ महाराज सांगतात की जेव्हा भक्ताच्या मनात अहंकार नसतो आणि त्याच्या हृदयात प्रेमाचं साम्राज्य असतं तेव्हा तो खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या सान्निध्यात जातो. परमेश्वराचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर तुमचं मन निर्मळ असायला हवं. कारण जेव्हा अंतःकरण स्वच्छ असतं तेव्हा परमेश्वराची कृपा सहज प्राप्त होते. स्वामी महाराज सांगतात की शुद्ध हृदय आणि निस्वार्थ सेवा हीच खरी भक्ती आहे. त्यामुळे केवळ शब्दाने नव्हे तर कृतीने भक्तीची ओळख द्या. स्वामींचं नाव घेतल्याने मनाची घालमेल थांबते, चिंता दूर होते आणि जीवनात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे नेहमी नामस्मरणाचा आधार घ्या. स्वामी महाराज सांगतात तुम्ही जर खऱ्या अर्थाने भक्त असाल तर तुमच्या चेहऱ्यावर नेहमी शांतता असेल आणि तुमच्या वाणीत प्रेमाचा जरा वाद असेल. स्वामी भक्तांनो, कधी भविष्याची चिंता करू नका. कारण परमेश्वर नेहमी त्यांच्या भक्तांचा मार्ग मोकळा करतात आणि योग्य वेळी योग्य गोष्ट तुमच्यासाठी घडवतात. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या जीवनात एखादी गोष्ट उशिरा मिळत असेल तर समजा की परमेश्वर तुमच्यासाठी काहीतरी मोठं आणि उत्तम राखून ठेवलं आहे. स्वामींच्या कृपेने कोणतीही संकट आली तरी ती तुम्हाला तोडू शकत नाहीत. कारण ज्याच्या मागे परमेश्वर आहे त्याला कोणीही पराभूत करू शकत नाही. स्वामी महाराज सांगतात परमेश्वरावर विश्वास ठेवला की सगळं काही शक्य होतं. त्यामुळे जीवनातील प्रत्येक गोष्ट स्वामींच्या चरणी समर्पित करा आणि पूर्ण श्रद्धेने पुढे जा. तुमच्या हृदयात परमेश्वराची जागा ठेवा आणि कधीही कोणाच्या द्वेषाने तुमचं मन अस्वस्थ होऊ देऊ नका. कारण ज्याच्या अंतःकरणात प्रेम आहे तोच खऱ्या अर्थाने ईश्वराचा प्रिय भक्त आहे. स्वामी भक्तांनो, भक्ती म्हणजे केवळ मंदिरात जाऊन पूजा करणं नाही तर ती आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणात प्रेम, सेवा, सत्य आणि क्षमाशीलतेच्या रूपात जगणं आहे. स्वामी भक्तांनो, जेव्हा परमेश्वर तुमच्या प्रार्थनेला उत्तर देतात तेव्हा तुम्हाला त्यांच्या कृपेचा दिव्य अनुभव आल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुमची प्रार्थना निस्वार्थपणे एकदा करून बघा. स्वामी महाराज नक्कीच ती प्रार्थना ऐकतील आणि त्या प्रार्थनेचं उत्तर नक्कीच तुम्हाला देतील. स्वामी महाराज सांगतात की आयुष्यात किती संकट आली तरी जेव्हा तुम्ही मन, वचन आणि कर्माने भक्तीच्या मार्गावर चालता तेव्हा परमेश्वर स्वतः तुमचं रक्षण करतात आणि तुमच्या प्रत्येक कष्टाचं सोनं होतं. परमेश्वराचं नाव घेणं म्हणजे केवळ शब्द उच्चारणं नव्हे तर तुमच्या प्रत्येक कृतीत, तुमच्या प्रत्येक विचारात आणि तुमच्या मनातील प्रत्येक संकल्पात त्यांच्या उपस्थितीचा अनुभव घेणं हीच खरी भक्ती आहे. स्वामी महाराज सांगतात की सत्य आणि श्रद्धा यांच्या मार्गावर चालणारा माणूस कधी हरवत नाही. कारण ज्याच्यावर देवाची कृपा असते त्याला संपूर्ण जग जरी विरोधात असलं तरी विजय मिळण्यापासून कोणी अडवू शकत नाही. स्वामी महाराजांचे चरण धरणाऱ्याने कधी मागे वळून पाहू नये. कारण ज्याचा आधार स्वतः परमेश्वर आहे त्याच्यासाठी पराभव आणि अपयश या गोष्टी अस्तित्वातच नसतात. परमेश्वर आपल्याला नेहमी मदतीचा हात देतात, पण तो हात आपण पाहू शकतो का नाही हे आपल्या श्रद्धेवर अवलंबून असतं. म्हणून विश्वास ठेवा, स्वामींच्या मार्गदर्शनाखाली राहा आणि तुमचं जीवन उज्ज्वल बना. स्वामी महाराज सांगतात तुमच्या कर्माची गुणवत्ता ठरवते की तुम्हाला आयुष्यात काय मिळणार आहे. त्यामुळे नेहमी शुद्ध आणि सत्कर्माची वाट निवडा. कारण त्याच मार्गावर स्वामी स्वतः उभे आहेत. स्वामी भक्तांनो, जीवनाच्या प्रत्येक क्षणी भक्तीची पालखी आपल्या हृदयात वाहत राहू द्या. कारण जी भक्ती केवळ तोंडाने केली जाते ती तात्पुरती असते, पण जी भक्ती आत्म्याच्या गाभ्यातून होते ती अनंत काळ टिकते. परमेश्वरावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नसते. कारण परमेश्वर केवळ चमत्कार घडवत नाही तर तो तुमचं मन, तुमचा आत्मा आणि तुमचं संपूर्ण जीवनच बदलून टाकतो. स्वामी महाराज सांगतात की
अधर्माच्या मार्गावर गेलात तर संपत्ती मिळू शकते, पण समाधानी नाही. परंतु धर्माच्या मार्गावर राहिलात तर संपत्ती मिळो न मिळो, शांती आणि समाधान हे तुमचे कायमचे सोबती राहतील. स्वामी भक्तांनो, कधी निराश होऊ नका. कारण तुम्हाला वाटत असेल की सगळं संपलं, पण स्वामी महाराजांसाठी ही फक्त सुरुवात असते. ती तुम्हाला नवीन मार्ग दाखवण्यासाठी नेहमी तत्पर असतात. परमेश्वराची कृपा म्हणजे पावलासारखी असते. ती कधी, कुठे आणि किती प्रमाणात घडेल हे कधीही सांगता येत नाही. पण जो भक्त मनापासून समर्पित असतो त्याला ती कृपा हमखास लाभते. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या हृदयात जर भक्तीचा दिवा प्रज्वलित असेल तर अंधकार किती गडद असला तरी तो कधीच तुमचं जीवन व्यापू शकत नाही. जो स्वतःच्या सुखासाठी जगतो तो नेहमीच अधुरा राहतो, पण जो इतरांच्या आनंदासाठी समर्पित असतो त्याचा आत्मा नेहमी शांत, प्रसन्न आणि